आणि आता एक मोठी बातमी आहे। रक्तबंबाळ सैफ अली खान हा कारण नाही तर रिक्षेने रुग्णालयामध्ये गेल्याची माहिती मिळते। मुलगा इब्राहिम अली खान यांनी सैफला रिक्षेमधून रुग्णालयामध्ये जो घेऊन गेलेला होता। मध्यरात्री 2 वाजता सैफ अली खान वरती चाकू हल्ला झालेला होता आणि त्यानंतर मुलगा इब्राहिमने सैफ अली खानला रिक्षामध्ये बसवला आणि तो रुग्णालयामध्ये घेऊन गेला। मृत्युंजय सिंग या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील। मृत्युंजय, जसं आपल्याला माहिती आहे की 2 वाजता ही घटना घडली, जेव्हा चोर सैफ अली खानच्या घरामध्ये दाखल झाला। सर्वात पहिला जी नोकरानी होती तिच्यावर हल्ला केला आणि नंतर आवाज ऐकून सैफ अली खान आपल्या कमऱ्यातून बाहेर आला आणि सैफ अली खानने आरोपीला पकडायचा प्रयत्न केला। तेव्हा आरोपीने सैफ अली खानवर 6 वेळा हल्ला केला। जेव्हा हल्ला करून आरोपी फरार झाला होता तेव्हा याची माहिती सगळ्यात पहिला कुणाल खेमू, जे सोहा अली खानचा पती आहे, आणि जे इब्राहिम अली खान आहे, जो सैफ अली खानचा मुलगा आहे, मोठा मुलगा अमृता सिंग आणि सैफ अली खानचा मुलगा आहे, त्याला फोन करण्यात आला। जे इब्राहिम खान आहे तो जवळच राहतो, बँड्रा या परिसरामध्ये राहतो आणि हा ऐकून तो ऑटो रिक्षा घेऊन सरळ बिल्डिंगच्या खाली आला आणि तिथे लॉबीमध्ये सैफ अली खान होता, रक्तमध्ये होता। त्याला तोच रिक्षामध्ये ऑटोमध्ये बसून जो लीलावती हॉस्पिटल आहे तिथे नेण्यात आला आणि मागे इतर जे गाड्या आहेत, त्यांच्या स्टाफची गाडी आहे, कुणाल खेमूची स्वतःची गाडी आहे, ते गाडी घेऊन ते लीलावती रुग्णालयात दाखल झाले। पण सर्वात पहिला ऑटो रिक्षामध्ये जो इब्राहिम आहे, इब्राहिम स्वतः आला होता आणि तोच ऑटोमध्ये सैफ अली खानला बसवून लीलावती रुग्णालयात आणला होता आणि तेव्हा 3:30 वाजता ते लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आणि तिथे उपचार सुरू झाला आणि 4:30 वाजता सैफ अली खानचा सर्जरी करण्यात आला होता। अशा प्रकारची माहिती आपल्याला समोर येतात। आता हे ऑफिशियली हे कन्फर्म नाही आहे की त्यावेळी, कारण काल रात्री करीना कपूर आपल्या बहिणीसोबत, करिश्मा कपूर सोबत, रिया कपूर आणि सोनम कपूर हे सगळे एक पार्टी करत होते, आपल्या सोबत एक नाईट आउट करत होते, बाजूच्या त्याच परिसरमध्ये घरमध्ये एक पार्टी करत होते। पण जेव्हा घटना घडली तेव्हा करीना कपूर आपल्या बहिणीच्या घरी होती किंवा आपल्या घरी होती याची अधिकारिक माहिती आपल्याला आता मिळालेली नाहीये। पण सैफ अली खानला इब्राहिम खान हा एक ऑटोमध्ये बसवून हॉस्पिटलला घेऊन गेला होता आणि तिथे त्यांचा उपचार सुरू झाला। मागे कुणाल खेमू इतर आणि जे स्टाफची इतर गाड्या आहेत ते नंतर जे हॉस्पिटल आहे तिथे दाखल झाली। निश्चित मृत्युंजय, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।